हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीनराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती उत्सव 2025 चे भव्य आयोजन राजवाडा चौक सांगली येथे करण्यात आले आहे। या शिवजयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने आग्र्याच्या किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे। तसेच संपूर्ण राजवाडा चौक भगव्या झेंड्यांनी विद्युत रोषणाईंनी सुशोभित करण्यात आलेला आहे। उद्या दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके, तलवारबाजी, लाठीकाठी आदी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके होणार आहेत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे। तरी सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे। जय हिंदू राष्ट्र हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने सांगलीमध्ये शिवजयंती 2025 ही आम्ही सालाबादप्रमाणे इथं साजरी करत आहोत। तर या वेळेस आम्ही आग्र्याच्या लाल किल्ल्याची प्रतिकृती इथं उभा केलेली आहे। कारण शिवाजी महाराज आग्र्यामध्ये जेव्हा लाल किल्ल्यामध्ये कैदेत होते त्यावेळेला औरंगजेबाच्या हातात तुरी देऊन तिथून निसटून स्वराज्यात परत आले, त्याची आठवण सगळ्यांना व्हावी या दृष्टीनं ही प्रतिकृती आम्ही या ठिकाणी केलेली आहे। तर उद्या संध्याकाळी 6 वाजता बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं मान्यवरांच्या हस्ते पूजन होणार आहे आणि त्याच्यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। तर संध्याकाळच्या वेळेला या कार्यक्रमाच्या वेळेला मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक या चौकामध्ये दाखवले जाणार आहेत। या सर्व कार्यक्रमाचा लाभ सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी घ्यावा व हिंदुत्ववादी राष्ट्रभक्तांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे। हा शिवजयंती उत्सव नितीनराजे शिंदे जे की हिंदू एकता आंदोलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आणि याचा लाभ सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घ्यावे। जय हिंदू राष्ट्र। हिंदू एकता आंदोलन सांगली यांच्या वतीने तसेच माजी आमदार माननीय नितीनराजे शिंदे प्रदेशाध्यक्ष हिंदू एकता आंदोलन यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करत आहोत। या वर्षीचा आमचा देखावा असणार आहे आग्र्याचा लाल किल्ला। ज्या आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातील सर्वात मोठा क्रूरकर्मा मुघल शासक या मुघल शासकाचा भर दरबारात पाठ फिरवून त्याला मुद्रा न करता त्याच्या डोळ्यात डोळे घालून तेथून दरबारातून निघून येऊन अपमान केला होता। अशा अपमान करणाऱ्याचा पुन्हा एकदा वारंवार जनतेला आठवण व्हावी याकरिता आम्ही हा लाल किल्ल्याचा देखावा येथे करणार आहोत। संध्याकाळी 6 वाजता मूर्तीची प्रतिष्ठापना होईल आणि त्याचबरोबर 5 दिवस हे मर्दानी खेळाचे कार्यक्रम असतील, तलवारबाजी, लाठीकाठी, दानपट्टा असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। या कार्यक्रमासाठी बघण्यासाठी सर्व हिंदुत्ववादी व सर्व सांगलीकर वासियांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती।